समोर येताना अशोक खरांचे आर्थिक फसवणुकीचे देखील प्रकार आता शिर्डीत समोर आले आणि त्यामध्ये पतसंस्थान मधला कारभार आता चव्हाट्यावर येतोय. कुठेतरी या पतसंस्थांची चौकशी झाली पाहिजे वरच्या स्तरावर, असं आपल्याला वाटतंय का? नाही, खरं तर SIT त्या संदर्भातली स्थापन झालेली आहे आणि सुरुवातीला ज्या वेळेला ती स्थापन करण्यात आली त्यावेळेला मूळ विषय हा ज्या पीडित महिला आहेत त्यांना न्याय मिळवण्यापासून त्याची सुरुवात झाली. त्यामुळे मूळ त्या पीडित महिलांना न्याय मिळणं हा एक आहे. आणि आत्ता जे काही SIT चौकशीमध्ये समोर येत आहे तर जसं जसं ते समोर येत जाईल तसं तसं ज्या वेगवेगळ्या राज्याचे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्या संदर्भातली भूमिका घेतलेली आहे की यंत्रणा ज्या आहेत ते त्याच्यामध्ये तपास करतील आणि त्या पद्धतीनं ती कारवाई होईल. पोलीस प्रशासन अगदी संवेदनशीलपणे प्रकरण हाताळत, महिलांचे नावं देखील समोर येऊ देत नाही किंवा ते गुपित ठेवले जात आहेत. मात्र महिला समोर येईल तयार नाही, कारण व्हिडिओ जे सोशल मीडियावर आले ते अनेक आहेत. त्यामुळे महिलांनी समोर यावं, त्यासाठी आपला विभाग काय मदत करणार? नाही, खरं तर माझी तुमच्या माध्यमातून सगळे म्हणजे सोशल मीडियावर जे त्यांचे वेगवेगळे शेवटी त्यांचाही आयुष्याचा, पुढच्या आयुष्याचा, त्यांच्या कुटुंबाच्या संपूर्ण याचा तो विषय. त्याच्यामुळे पोलीस विभाग जो आहे त्या संदर्भामध्ये अत्यंत बारकाईने आणि सामंजस्याने त्यामध्ये लक्ष ठेवून आहे. आणि सोशल मीडियावर सुद्धा म्हणजे मला असं वाटतं की एक नागरिक म्हणून सुद्धा आपली एक नैतिक जबाबदारी आहे की अशा पद्धतीचे कुठेही व्हिडिओज फॉरवर्ड व्हायला नको. कारण शेवटी त्या पीडित महिलेचा आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाचा भावी जीवनाचा हा विषय असतो. त्याच्यामुळे त्या ज्या संबंधित पीडित महिला आहेत त्यांच्यासोबत विशेषतः म्हणजे याची चौकशी जी आहे याला एक महिला वरिष्ठ पोलीस अधिकारीच नेमलेले आहेत. त्याच्यामुळे त्या सुद्धा अतिशय सामंजस्याने याचा चौकशी करत आहेत. आणि त्या ज्या महिला आहेत त्यांच्यासोबत पोलीस विभाग हा संपर्कात आहे. अधिकची माहिती जर त्यांना काही द्यायची असेल तर त्या निश्चितपणाने पोलीस विभागाला देऊ शकतात. मी सुरुवातीलाही ते आव्हान पीडित महिलांना केलं होतं. आणखीन त्यांना त्याच्यामध्ये काय अधिकची माहिती द्यायची असेल तर ती सुद्धा त्यांनी नेमलेल्या अधिकाऱ्यांकडे किंवा त्यांच्या इथल्या पोलीस विभागाचे जे अधिकारी असतील त्यांच्याकडे त्या संदर्भातली द्यावी. आणि त्यांच्यावर झालेला खऱ्या अर्थानं अतिशय निंदनीय हा प्रकार आहे, दुर्दैवी आहे. आणि मी तर म्हणेन की कुठल्याही महिलेनी अशा पद्धतीच्या याला बळी पडू नये. आणि ज्यांना त्यातून ज्या गेलेल्या आहेत दुर्दैवानी तर त्यांनी सुद्धा या संदर्भातली जी सविस्तर माहिती आहे खाजगीत त्यांनी त्यांच्या पद्धतीनं ते संबंधित जे पोलीस विभागाचे अधिकारी आहेत त्यांच्याकडेच द्यावी. या व्यतिरिक्त त्यांनी कोणाकडे ती देऊ नये, कारण त्याचा वेगवेगळ्या पद्धतीनं वापर हा होऊ शकतो. त्यामुळे जे गृह विभागाने, जे शासनाने नेमलेले पोलीस अधिकारी असतील त्यांच्याकडेच त्यांनी त्या संदर्भातली जी तक्रार असेल किंवा माहिती असेल ती द्यावी. शेवटचा प्रश्न,